पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका। सोमवार मंगळवारी एकूण 6 सभा होणार। सोमवारी सोलापूर, कराड आणि पुण्यात, तर मंगळवारी माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये पंतप्रधानांची सभा। माढा लोकसभा रिंगणामध्ये आता पंतप्रधान मोदी उतरणार। 30 एप्रिलला मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात पंतप्रधान मोदींची विराट सभा होणार। 10 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कल्याणमध्ये सभा। कल्याण भिवंडीतल्या लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार। भिवंडीतले महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक निर्बंध। 30 एप्रिलपर्यंत पॅराग्लायडिंग, हॉट बलून सफारी, ड्रोनसह पुणे शहर परिसरात अवकाश उड्डाणावर निर्बंध। काँग्रेसनं कर्नाटकमध्ये एका रात्रीत मुसलमानांना ओबीसी बनवलं। देशभरात कर्नाटक मॉडेल राबवायचा काँग्रेसचा प्लॅन। पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका। इंडिया आघाडी 5 वर्षात 5 पंतप्रधान देईल। सरकार बनवा, पैसे कमवा हा इंडिया आघाडीचा अजेंडा। कोल्हापूरमधल्या सभेद्वारे पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल। 500 वर्षांनंतर राम मंदिराचं निर्माण, मात्र राम मंदिर उद्घाटनावरही काँग्रेसनं बहिष्कार टाकला। विरोधकांनी राम मंदिराचं उद्घाटन स्वीकारलं नाही। मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल। ज्याप्रमाणे रायगडच्या सातबाऱ्यावरून सुनील तटकरेंचं नाव काढायचंय, त्याचप्रमाणे देशाच्या सातबाऱ्यावरून मोदींचं नाव काढायचंय। रायगडच्या श्रीवर्धनमधल्या सभेतनं अनंत गीतेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। मोदींच्या राज्यात महागाई वाढली। 100 तरुणांच्या मागे 80हून अधिक तरुण बेरोजगार। साताऱ्यातल्या सभेतून शरद पवारांची मोदी सरकारवर टीका। आईच्या पदराला धरून राजकारण करणारा पंतप्रधान नको। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर निशाणा। ठाकरे गटातले आमदार भास्कर जाधव यांच्याकडनं अमित शहा यांचा गब्बर सिंग असा उल्लेख। शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्या रत्नागिरी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधवांची टीका। हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील मानेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेणार। शिराळा, कामेरी, वाळवा अशा 3 ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सभा होणार। माढा लोकसभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सलग 3 सभा। मोहिते पाटील सोडून गेल्यानंतर फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष। अकलूजमध्ये फडणवीसांच्या सभेचं आयोजन। शेवगावमध्ये आज शरद पवारांची जाहीर सभा। अहमदनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। उद्धव ठाकरेंची आज रत्नागिरीमध्ये सभा। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे ठाकरे पक्षातले उमेदवार विनायक राऊतांच्या प्रचारासाठी सभा। तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरेही सभेला उपस्थित राहणार। राज्यातल्या 4थ्या आणि 5व्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी मनसेचा कार्यक्रम जाहीर होणार। आठवड्याभरात राज ठाकरेंच्या जाहीर सभांबाबत निर्णय होणार। मनसे नेते अभिजित पानसे यांची माहिती। महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरेंसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राज ठाकरे सभा घेणार। शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांची माहिती। महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे। लवकरच जागा वाटप जाहीर होईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। लोकसभा निवडणूक साधी नाही, देशाची सुवर्ण काळाकडे वाटचाल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। यावेळी मतदान फक्त भाजपसाठी नाही तर देशासाठी आहे, फडणवीसांचं वक्तव्य। लोकसभेनंतर महाविकास आघाडीतले सगळे पक्ष भाजपसोबत येण्यासाठी एकमेकांमध्ये भांडतील, भाजपचे नेते आशिष शेलार यांचा दावा। विनायक राऊतांकडून भाजपचा ब्रह्मराक्षस असा उल्लेख। यावेळी चुकलो तर देशातील ब्रह्मराक्षस आपल्या सर्वांचे संसार उद्ध्वस्त करेल। विनायक राऊतांचा भाजपावर हल्लाबोल। भाजप कमिशन खाणारी पार्टी, व्हिडिओ शेअर करत आमदार रोहित पवारांची भाजपवर घणाघाती टीका।
अजित पवार बारामती विधानसभेचे आमदार आहेत. तिकडे अजित पवारांनी कुठली कंपनी आणली हे सांगावं, मग बाकी तालुक्यातलं बोलावं. रोहित पवारांचा अजित पवारांना टोला. धनंजय मुंडेंनी कृषी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा. मुंडेंना मोठं खातं देण्यास फडणवीस आणि अजित पवारांचा नकार. माझाच्या आवडीचे खाणे राजकीय ताणेबाणे कार्यक्रमात रोहित पवारांचा दावा. तुम्ही इतके निगरगट्ट कसे झालात, सुनेला परके म्हणालात. इंदापूरमधल्या सभेतून धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर हल्ला बोल. निवडणूक जिंकायची म्हणून तुम्ही सुनेला परकी म्हणता. धनंजय मुंडेंची शरद पवारांवर टीका. विधानसभेला काँग्रेस आणि वंचित एकत्र येऊ शकतात, तशी तयारी आतापासून करायला हवी असा प्रस्ताव काँग्रेससमोर ठेवलाय. वंचित काँग्रेस युती संदर्भात प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य. काँग्रेसचे मतदार शिवसेनेला मतदान करत नाहीत आणि शिवसेनेचे काँग्रेसला करत नाहीत, याचा वंचितला फायदा. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. मोदी म्हणाले होते नकली शिवसेना, ते खरंय. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. तर ठाकरे आता पंजाला मतदान करणार, शिंदेंचा टोला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एकही खासदार निवडून येणार नाही. नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका. बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केलं, ही उद्धव ठाकरेंची पोटदुखी होती. नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका. तसंच रश्मी ठाकरे म्हणायच्या जोपर्यंत राणे शिवसेनेत आहेत तोपर्यंत तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळणार नाही. नारायण राणेंचा आरोप. उद्धव ठाकरे पहिल्यांदा काँग्रेसला मतदान करतील. बाळासाहेब ठाकरेंचं नाव वापरायचं आणि राजकारण करायचं, राहुल नार्वेकरांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र. काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीमध्ये एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही, त्यामुळे मुस्लिम समाज काँग्रेसवर नाराज. संजय निरुपम यांचं ट्विट करत काँग्रेसला टोला. सुनील तटकरे हे भाजपचे दिवस गेले की काँग्रेसमध्ये जातील, त्यानंतर आम्ही त्यांचा सत्कार करू. अनंत गीतेंची तटकरेंवर खोचक शब्दांमध्ये टीका. सुनील तटकरे हे सत्तेच्या मस्तीमध्ये आहेत. त्यांच्या हाती सत्ता नसेल तर पाण्याच्या बाहेर मासा जसा तडफडतो तशी अवस्था होते. शेकाप नेते जयंत पाटलांची सुनील तटकरेंवर टीका. प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून उभं करणार असं सहज बोलून गेले, मात्र माझ्या वक्तव्याचा काहींनी विपर्यास केला. पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. अमरावती लोकसभा मतदारसंघातनं महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा 2 ते 3 लाखांच्या लीडनं निवडून येतील. आमदार रवी राणा यांचा दावा. परभणीमध्ये 100% माझाच विजय होणार. महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना विश्वास. उत्तम जानकर माळशिरस विधानसभेसाठी इच्छुक, मात्र विधानसभा निवडणुकीत जानकरांचं डिपॉझिट देखील राहणार नाही. अजित पवार गटातले आमदार अमोल मिटकर यांची टीका. उत्तर मध्य मुंबईतून महायुतीकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी. विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट, तर वर्षा गायकवाड यांच्या विरोधात निकम यांचा सामना. देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी तसंच लोकशाही सुदृढ करण्यासाठी मी काम करणार. उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी मिळाल्यानंतर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया. उत्तर मध्य मुंबईतनं उज्ज्वल निकम विक्रमी मतांनी निवडून येणार. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचा विश्वास. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून संविधान राखण्याचं मोदींचं उद्दिष्ट. रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. तर शाहू महाराजांच्या गादीबद्दल अभिमान. संजय राऊतांच्या टीकेला आठवलेंचं उत्तर. मी प्रदेशाध्यक्ष असतानाच शरद पवारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याबाबत चर्चा केलेली होती. रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट. तर पुलोद सरकारमध्ये मुख्यमंत्री होताना आम्ही चालत होतो, मग आता का चालत नाही, दानवेंचा सवाल. आम्हाला कुराण, बायबल आणि गीतेपेक्षा संविधान पवित्र, रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. तर काँग्रेसकडून संविधान बदलाचा खोटा प्रचार केला जातोय, दानवेंचा आरोप.
राजर्षी शाहू महाराजांचे थेट वंशज असल्याचा दावा करणारे राजवर्धन कदम बांडे कोल्हापुरात। कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत कदम बांडे यांच्या एंट्रीमुळे एक नवीन ट्विस्ट। राजन विचारेंनी महायुतीच्या उमेदवाराची काळजी करू नये। विद्यमान खासदार असूनही राजन विचारेंना प्रचारासाठी वणवण फिरावं लागतं। शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्केंची बोचरी टीका। वंचितनं मुंबई उत्तर पश्चिमचा उमेदवार बदलला। संजीव कलकोरीऐवजी परमेश्वर रणशूर यांना मुंबई उत्तर पश्चिमेतनं उमेदवारी। दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट। शशिकांत शिंदेंवर अटकेची टांगती तलवार। एफएसआय प्रकरणात गुन्हा दाखल। एपीएमसी प्रशासनाचं 65 कोटींचं नुकसान केल्याचा आरोप। शशिकांत शिंदेंना अटक केली तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात संघर्ष उभा करू, शरद पवारांचा इशारा। शशिकांत शिंदे यांना निवडणुकीत थांबवण्याचे प्रयत्न सुरू, पवारांचा आरोप। प्रणिती शिंदेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता। पुलवामा हल्ल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरनं भाजपची गुन्हा दाखल करण्याची मागणी। भाजपची प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार। ठाकरे गटातले पदाधिकारी MK मढवी यांना नवी मुंबईच्या ऐरोलीतून अटक। ठेकेदाराकडे खंडणी मागितल्या प्रकरणी कारवाई। 2019च्या तुलनेत यंदा अकोल्यात मतदानात 2% वाढ। वाढीव मतदानाचा फायदा हा आपल्यालाच होणार। महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांच्याकडून विजयाचा विश्वास व्यक्त। अकोल्यात वाढलेल्या मतदानाचा फायदा भाजपला होणार। 3 लाख मतांनी निवडून येऊ, भाजपचे उमेदवार अनुप धोत्रेंचा विश्वास। छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। अजित पवार पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोज घोडकेंकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। घोडके हे भुजबळांचे कट्टर समर्थक। लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसंग्राम संघटना तटस्थ राहणार। कोणत्याही राजकीय पक्षाला शिवसंग्राम संघटना पाठिंबा देणार नाही, ज्योती मेटे यांची घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।